पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. चिंगी चॉकलेट दूध. थँक्यू आनंदी. वेलकम. तुला अजून काही देऊ? नको. पी. वाव आनंदी, जमलंय या तुला. खूप छान बनलंय. हो का? देत जाईन मी तुला अदनमधनं. नक्की? अदनमधनं फक्त. ओके. जा. हळू हळू हळू. सावकाश. अगं हे कार्टून काय लावलं? माझी सिरियल बघते ना मी. काय ग तू? अगं मी शाळेतच जाते ना आता. शाळेत गेल्यानंतर तुला पाहिजे तेवढा टीव्ही बघ, पण मी आल्यानंतर तुला टीव्ही मिळणार नाही. मग त्यावेळेला माझी सिरियल असणार आहे का? काय एक मनासारखं ना मला या घरात काही करू देत नाही कोण. बाई का कोण आहे? माझ्या मुलीचं चॉकलेट मिल्क पिते. सुलक्षणा नाही, अवलक्षणा आहे, अवलक्षणा. आज माझं चॉकलेट मिल्कशेक कुठे आहे? इथे नाही. अगं मी बघते की कसं झालंय, आनंदीने नीट केलंय की नाही, तिला जमतंय की नाही. बघ. हा बघितलं आता. खूप छान झालंय. अका एका घोटाने काय होणार आहे चिंगे? एकच घोट पिते ना. एक नाही तर 2 पिलेस दे. अगं चॉकलेट कमी नाही होणार आहे. थांब थांब. दे ना, मला दिलंय ना आनंदीने. दे. वा वा. अगं मी आजी आहे ना. आजी कुणाची? चिंगूची. आजी कुणाची? आजी आहेस ना, मग आजी सारखे लाड कर. आजी चॉकलेट मिल्कशेक देते, चॉकलेट मिल्कशेक पित नाही. दे मला. अगं मला थोडंच दे ना मला. दे ना. घे दे. घे. चिमटा काढला. माझ्या चिंगीला चिमटा काढला. राघव लवकर बाहेर ये. हे बघ काय करतायत. माझ्या चिंगीला चिमटा काढला. नाही मला बाहेर पडू दे. मी सोडणार नाही तुम्हाला. या फ्रेम मधनं मी कधी बाहेर पडणार आहे? आनंदी. काय झालं? आजीने मला चिमटा काढला आणि ती माझं चॉकलेट मिल्क पण प्यायली. काय माहितीये ते तिने ते दिलं की नाही तर म्हणलं बघू तुला येतंय की नाही, जमतंय की नाही, म्हणून बघत होते. तर किती ओरडते बघ ती. चिंगी आजी आपलीच आहे ना. मी तुला परत बनवून देते चॉकलेट मिल्क आणि खूप चॉकलेट टाकते. चालेल? हा रडायचं नाही. आनंदी. अशी का बघतीये ही माझ्याकडे? चिंगी रडतीये तरी रमाताई काहीच कसं बोलत नाहीयेत. त्यांना वाईट नाही वाटत ते का? पण असं कसं होईल? चल ये बस इथे. चिंगीबाई आता रडणं बंद करा बरं. तुला माहितीये डोळ्याचा नळ कसा बंद करतात ते? नाही. इकडे बघ. ती गोड दिसतेस असताना. ये तुझ्यासाठी चॉकलेट मिल्क बनवते मी. हे बघ जा आवडता मग. थोडे जास्त टाका. बस. हो. रेडी. रेडी.
कसं झालंय? छान आहे ना? चिंगीचं काय झालं गाई? काय रे, हट्टी झाली हल्ली, ऐकतच नाही. आता मी आजी म्हणून तिचा लाड करायला जाते, जवळ घेते, पापी घेते, तू रडायला लागते हल्ली. ते खाली पाटकर आजोबांकडे जाते, तिथे तास तासभर बसते, त्यांच्याकडून लाड करून घेते आणि माझ्याकडून करून घेत नाही ती. आई, तुलाही चांगलं माहिती आहे, एवढ्याशा कारणावरून रडणाऱ्यातली चिंगी नाही येते. तुला काय म्हणायचंय? मी मारते तिला, मी छळते, चिमट्या काढते तिला. जी रडलीये ना ती, ते चिमटा काढण्यासारखंच रडलीये ती. काय पोरगी आहे, मला काही कळत नाही बाई तिचं. तू लक्ष नको देऊ तिच्याकडे. तुझं आवरलं का? आवर, लवकर आवर. मी चहा सांगू तुला? हा, चहा सांगते. हा, आनंदी, आनंदी. सॉरी रमा, चिंगीला असं रडताना पाहून तुला त्रास झाला असेल ना, पण तू काळजी करू नकोस. मी जपतोय तिला अगदी फुलासारखं. आणि फक्त मीच नाही, आनंदी सुद्धा तिची खूप काळजी घेते. आता चिंगी आनंदीला आई मानत नाही, पण आनंदी मात्र चिंगीला अगदी स्वतःची मुलगी मानते. रमाताई काहीच कसं बोलत नाहीयेत, हालचाल नाहीये. काय झालंय त्यांना? चिंगी, चल ये लवकर. चिंगी, ये. झालीस रेडी? मी पण रेडी आहे, माझी बॅग पण रेडी आहे. हा हा, गुड गुड. चला या. अरे, निघालात तुम्ही? हो. बाय बाय. टाटा. बटाटा. आनंदी, हा? आई कुठे आहे? आत खोलीत. हा, आलेच. रमाताई, रमाताई. अहो रमाताई. रमाताई, चिडलायत का माझ्यावर? का मी भांडले म्हणून? असं बोलायला नको होतं. तुम्ही वयाने मानाने मोठ्या आहेत माझ्यापेक्षा. चुकले मी, माफ करा मला. तुम्हाला माहितीये, ह्या घरात तुमचा वास कायम असावा म्हणून तुमच्या साड्यांचे पडदे केले, उशांचे कव्हर केले. एक मिनिट, तेच आवडलं नाहीये का तुम्हाला? अहो पण या घरात तुमचं अस्तित्व असावं म्हणून केलंय मी हे सगळं. खूप चांगल्या हेतूने केलंय. मंगळसूत्र वाढलं म्हणून चिडलायत का तुम्ही? पण त्यात माझी काही चूक नाही हो. आणि असंही तुम्हाला तुमचं मंगळसूत्र हवं असेल ना, म्हणून मी हे नवीन मंगळसूत्र केलं. तुमचं मंगळसूत्र आम्ही व्यवस्थित कपाटात ठेवू. नका ना चिडू, येऊन बोला ना एकदा माझ्याशी. नाही, थँक्यू, तुम्ही आठवण करून दिलीत. ये. हा, अहो काय राहिलं का तुमचं? अरे माझी ती ब्राऊन कलरची डायरी आहे, ती कुठे आहे? तिथे वर तुम्ही काल ठेवली होती ना. अरे हा, हो, थँक्यू. थँक्यू आनंदी. बाय रमा. माझ्यामुळे रमाताई चिडल्या असतील तर त्यांना बोलतं केलंच पाहिजे. आनंदी, मी तुझ्यामुळे नाही चिडले, खरंच नाही. मी बोलतेय तुझ्याशी, पण तुला ऐकू येत नाहीये.
जरा बाहेर येता का हॉलमध्ये? आलो आलो. आता काय झालं? काय आलं? काही झालं नाही, चिवडा केला होता, खाल्लाच नाही तुम्ही दोघींनी. अगं बाई चिवडा. बघ वर्षा, किती गुणाची असून माझी काय काय करत राहते. हो, आनंदी तशी चांगलीच आहे. खरे खरे. घाल घाल ना अजून. देते ना जरा, वय बघ ना स्वतःच. भूक लागली. हो, लहान मुलीसारखी करत राहते. कसा झालाय? मस्त, छान, मस्त मस्त. रमाताईने एवढा नसेल ना जमला मला. ती कुठे काय करायची? आणि कधीतरी केला ना तर बरा असायचा. पण हा हा बेस्ट आहे, बेस्ट. खरं खरं, मस्त मस्त. आनंदी, मला माहितीये सगळं. मी तुझ्याशी बोलावं म्हणून तू हे सगळं करतेस ना. अगं पण मी बोलतेच आहे. मी बोलतेय ते तुला ना दिसत ना ऐकू येत. रमाताईंना काय काय नाही जमायचं. जमायचं सगळंच ग, पण कारण सांगायची काम न करण्यासाठी. कारण काय सांगायचंय? हा, सकाळी ऑफिसला जायचे ते संध्याकाळी परत यायचे, दमलेले असायचे. बाकीच्या बायका पण जातात ना नोकरीला, काम करत नाहीत का त्या? थकत नाहीत का त्या? हो, पण त्यांच्या घरातले किमान मदत तरी करतात. तुम्ही काय करायचं? काही मदत बिदत काही नाही. पण दादाला ना त्या रमाचा जरा जास्तच पुळका होता. हो की नाही? हो, अगदी अगदी अगदी. तो तर रमामुळेच झालाय. एवढा मोठा फोटो लावून ठेवला इथे. कधी कधी वाटतं ना हा फोटो घ्यावा आणि टाकून द्यावा टेरेसवर. हो ना, या बाईला मी सोडणारच नाही. आई ग, रमाताई, 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 कुठे गेले असतील रमाताई? आनंदी काय गो, कोणाला शोधते? रमाताईंना बघ ना, कुठे गेल्यात काही कळतच नाहीये. घरात काही हालचाल पण नाहीये माहितीये तुला, आणि भेटायला पण नाही आला रे मला. काही कळत नाही मला काय होतंय. बबन, मला ना त्यांची थोडी काळजी वाटायला लागली रे. अगं काळजी करायचे दिवस संपले आता. आता सुखाने संसार कर. आता ना घरातलं दूध नाचणार ना मिक्सर बिघडणार. आता घरात तेच होणार जे तुला पाहिजे. काय बोलतोस तू? अगं म्हणजे मी गायब केली तिला. मी बोललो होतो ना तुला आपल्या आज्याचे आपल्याकडे उपाय आहेत म्हणून. आता तू बिनधास्त संसार कर. तिची काळजी कर नका. ते नाही येत तुझ्या आयुष्यात आता. ए बबन, मी तुला सांगितलं होतं ना असं काहीही करायचं नाही म्हणून. तू का नाही ऐकलंस माझं? आता तू नाही करायचं सांगितल्यावर मी शांत होतो ना. पण तिने तुला परत दिला ना त्रास. मग आता मला सांग, तिला कशाला ठेवायचे घरात? अरे पण त्यांना ठेवायचं की नाही ठेवायचं हा प्रश्नच आपल्याला पडणं चुकीचं आहे रे. कारण घर रमाताईंचं आहे. घरची सून आहेत त्या, म्हणजे पहिली सून, त्यांची पहिली बायको, चिंगीची आई. हे बघ, आपण त्यांना असं बांधून ठेवून त्यांच्याच कुटुंबापासून दूर नाही करू शकत अरे त्यांना. अगं पण माझ्या बहिणीला होणारा त्रास मी तरी कसा बघू तू सांग. हा म्हणजे त्यांनी दिला मला आता त्रास, पण म्हणून आपण त्यांना त्रास द्यायचा असं नाही ना बबन. ए, ते सगळं जाऊ दे. कुठे बांधून ठेवलंस त्यांना? चल मला दाखव, चल लवकर. चल. नक्की घरात नाहीये ना? नाही. हो ना जरा.
मी आपलं हळू बोलते नाही मोठ्याने करते दरवाजा लाव. हा आई जाम उकडते ना, एसी लावू का ग? रिमोट कुठे? एसीची हवा घ्यायला आली तू या रूम मध्ये? मग कशाला आलोय? नाही माहित तुला? नाही. कोणाचं काय तर कोणाचं काय. काय ग आई, छान गार होतं ग. ए, काय करतेस तू? बस काय आहे त्याच्यात? आई आनंदीचं मंगळसूत्र. हो तसंही आता ती काही घालणार नाही ना ग. पडूनच राहील ना आता ते तसं. मलाही तसंच वाटतं ग. हे आई आजकाल ना हे खोटे कानातले घालून ना माझे कान दुखतात. मी ना याचे छानसे कानातले करून घेते. गप्पा बस. सारखं आपल्या माहेरच्या वस्तूंवर नजर तिची. हे काय पाहिजे काय? आणि ते पाहिजे. गप्पा बस. अगं अशी काय करते? मला असं वाटतं की ह्या मंगळसूत्राची माझ्यासाठी चेन बनवायची. म्हणजे अशी दे इकडे. काय आई हे बघ, हे ना असे छानसे टप्पे. आई हे बघ, ही ना चेन एवढीशी दिसेल त्यापेक्षा. चेन नको. नको ना चेन. मग मग मला कानातले हवे. नाही कानातले पण नको. काय कानातले नको? हे रमाचं मंगळसूत्र. ए आई दादासारखं रमाचं मंगळसूत्र करत बसू नको. मला कानातले त्रास देईल ग बाई. कसला त्रास? आई बाबा ठेवलंय मंगळसूत्र ठेवलंय. आई मला हवंय ग. आई मला कानातले. आम्हाला काहीच नको. मला छानसे कानातले. हळू बोल. हळू मला हवंय आई. जोपर्यंत आनंदी हे मंगळसूत्र गळ्यात घालत नाही ना तोपर्यंत माझी काही सुटका नाही. आनंदी माझ्या आगानं बऱ्याच भूतांना बांधून ठेवले. 101 रामबाण उपाय होते त्यांच्याकडे. आता आजाच्या रक्ताचे गुण नातवात उतरणारच ना. पण तू म्हणत असशील तर सोडून मी तिला. पण आनंदी आज तिला सोडशील पण उद्या परत येऊन तुला त्रास द्याल आणि उद्या परत तू रडत बसशील. म्हणून ऐक माझं, राहू दे ना तिला इथं. शेवटी भूतच ते. अरे बबन रमाताई दिसत नाहीयेत पण. या काय इथं बांधून ठेव. काय झालं? अगं इथंच तर साडी बांधून ठेवली होती. रमाताईंची साडी? अगं म्हणजे ज्या भूताला झाडाला उलटा टांगायचं असतं ना त्याची काहीतरी वस्तू घ्यायची असते. मी तुझ्या सवतीची साडी बांधली झाडाला. लय हुशार दिसते तुझी रमाताई. ए बबन रमाताईंची साडी बघ. साडी? आनंदी बघ यानं सोडवलं तिला. काय झालं? काय करता तुम्ही? ही साडी सापडली का तुला अंगाव गेला? चल निघितून. चल चल निघितून. आई जा चल. बबन आता मला काय माहित आता ती कुठे गेली. ती गेल्या कुठे रमाताई? आणि जर इथून सुटल्या असतील तर घरी कशा नाही आल्या? आईने मला घाबरवून स्वतःसाठी चेन करण्याआधी मी या मंगळसूत्राचे कानातले बनवते माझ्यासाठी. एकदा केले की कोण काय बोलणार आहे.